नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत बायो एनर्जेटिक. सो लिस्ट ऑफ कंटेंट आर इंट्रोडक्शन, कन्सेप्ट ऑफ फ्री एनर्जी, प्रिन्सिपल ऑफ बायो एनर्जेटिक, important state function for study of a biochemical reaction, that are Gibbs free energy, enthalpy, entropy, and relationship between free energy, enthalpy and entropy. सो मग आपण स्टार्ट करूया फर्स्ट वन तुमच्या इंट्रोडक्शनपासनं. मग द टर्म बायो एनर्जेटिक हा दोन वर्डचा मिळून कंबाईन झालेला वर्ड आहे. बायो फॉर अ लाईफ ऑर अ लिव्हिंग, वेअर ॲज एनर्जेटिक मीन्स स्टडी ऑफ अ एनर्जी. मग बेसिकली बायो एनर्जेटिक म्हणजे काय? स्टडी ऑफ एनर्जी चेंजेस इन बायोलॉजिकल रिॲक्शन. ज्या काही बायोलॉजिकल रिॲक्शन असतात त्यांच्यामध्ये एनर्जीची जी काही देवाणघेवाण होईल त्याला म्हटलं जातं बायो एनर्जेटिक. मग बायोकेमिस्ट्रीमध्ये बायो एनर्जेटिकचा मिनिंग काय आहे? सो इथे एनर्जी हा शब्द यूज केला जाईल फॉर ट्रान्सफॉर्मेशन अँड यूज ऑफ एनर्जी बाय अ लिव्हिंग सेल. लिव्हिंग सेलकडनं जी काही एनर्जी युटिलाइज केली जाते किंवा ट्रान्सफॉर्म केली जाते त्याला म्हटलं जातं बायो एनर्जेटिक इन अ फील्ड ऑफ बायोकेमिस्ट्री. The goal of bioenergetic is to describe how living organism acquire, transform and utilize energy. मग मेन गोल काय आहे बायो एनर्जेटिकचं? जी काही एनर्जी अवेलेबल आहे तिचं युटिलायझेशन हे कसं केलं जातं? बाय लिव्हिंग ऑर्गॅनिझम. मग जे काही मेटाबॉलिक पाथवे आहे ते परफॉर्म होण्यासाठी स्पेसिफिक एनर्जी ही तिथे रिक्वायर असते. मग केमिकल रिॲक्शन ज्या काही आहे त्या दोन टाईपच्या आहेत. फर्स्ट वन आहे कॅटाबोलिक, सेकंड वन आहे ॲनाबोलिक. कॅटाबोलिक रिॲक्शनमध्ये काय होतं? मग जो काही केमिकलचा मॉलिक्यूल आहे त्याचं ब्रेकडाऊन तिथे केलं जातं. वेअर ॲज ॲनाबोलिक रिॲक्शन म्हणजे काय? इट इन्व्हॉल्व सिंथेसिस ऑफ अ कंपाऊंड. मग आपल्याला बायोकेमिस्ट्रीमध्ये ATP हा वर्ड खूपदा दिसून येईल. ATP स्टँड फॉर ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट. मग हे ATP काय आहे? मेन एनर्जी करन्सी फॉर अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग सिस्टीम जी काही आहे त्यांच्यासाठी ATP हा एनर्जीचा सोर्स आहे. ह्या ATPचं मेन फंक्शन काय आहे? मेटाबॉलिक प्रोसेस करणं किंवा कॅटाबॉलिक प्रोसेस करणं. मग त्या काय असू शकतात? ATPचं सिंथेसिस करायचं किंवा ATPचं ब्रेकडाऊन. ओके. देन इन अ सेल रेशो ऑफ ATP टू द ADP concentration is known as a energy charge. मग आता इथे कन्सेप्ट काय आहे? एनर्जी चार्ज. मग जो काही रेशो असेल तुमच्या ATP इक्वल्स टू ADP याला म्हटलं जाईल एनर्जी चार्ज रेशो. मग ज्या काही सेल हा एनर्जी चार्जचा रेशो युटिलाइज करतात त्यांच्यासाठी ATP हा जर मोर असेल तर त्यावेळी ADPला तिथे यूज केलं जात नाही. आणि ADPचं जर कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तर ATPच्या सिंथेसिसमध्ये ADP हा तिथे यूज केला जाईल. व्हॉट इज ADP? ॲडिनोसाइन डायफॉस्फेट. मग आता नवीन कन्सेप्ट आहे आपला फ्री एनर्जी. सो नावामध्येच तो काय सांगतो आहे? फ्री एनर्जी. जी एनर्जी इझिली अवेलेबल असेल त्याला म्हटलं जाईल फ्री एनर्जी. सो एव्हरी लिव्हिंग सेल अँड ऑर्गॅनिझम मस्ट परफॉर्म वर्क टू स्टे अलाइव. सगळ्या लिव्हिंग सिस्टीमला स्टे करण्यासाठी किंवा बॉडीचं प्रॉपर फंक्शनिंग करण्यासाठी एनर्जी ही रिक्वायर असते. आयदर टू ग्रो ऑर अ रिप्रोड्यूस. मग बेसिक लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक आपल्याला इथे काय सांगतो आहे फ्री एनर्जीचा कन्सेप्ट? द एनर्जी ॲक्च्युअली अवेलेबल टू डू वर्क इज नोन ॲज अ
फ्री एनर्जी. फ्री एनर्जी म्हणजे काय? जी एनर्जी अवेलेबल आहे वर्क ऑर अ फंक्शन करण्यासाठी किंवा जिचं आपण युटिलायझेशन करू शकतो तिला म्हटलं जाणार फ्री एनर्जी. So the change in free energy is denoted by delta G, which is a valuable in predicting the feasibility of a chemical reaction. तुमची केमिकल रिॲक्शन ही एंडोथर्मिक आहे, एक्झोथर्मिक आहे, हे कसं ओळखलं जातं? मग डिपेंड अपॉन चेंज इन फ्री एनर्जी, दॅट इज डेल्टा जी. मग the reaction can occur spontaneously if they are accompanied by decrease in free energy. जर एखाद्या मॉलिक्यूलकडनं फ्री एनर्जी ही कमी युटिलाइज केली जात असेल तर ती रिॲक्शन असते स्पॉन्टॅनियस, सडन रिॲक्शन ती तिथे होऊन येते. सो सर्टन केमिकल रिॲक्शन काय करतात? आयदर हीटला रिलीज करतात किंवा हीटला ॲब्झॉर्ब करतात. मग डिपेंड अपॉन दिस त्याच्या परत 2 टाईप आहे, दॅट इज जसं मी आधी सांगितलं एंडोथर्मिक और एक्झोथर्मिक. मग सेलला जी काही एनर्जी युटिलाइज केली जाते ती असते फ्री फॉर्ममध्ये. सो सेल आर आयसोथर्मल सिस्टीम. मग सेल्स काय आहे? आयसोथर्मल. आयदर दे कॅन ॲब्झॉर्ब और रिइव्हॉल्व द एनर्जी. मग फोटोसिंथेटिक सेलमध्ये काय होतं? एनर्जी ही ॲब्झॉर्ब केली जाते फ्रॉम सोलार रेडिएशन. वेअर ॲज हेट्रोट्रॉपिक सेलमध्ये काय होतं? फ्री एनर्जी जी काय आहे ती न्यूट्रियंट मॉलिक्यूलकडनं इथे रिॲब्झॉर्ब केली जाते. मग सेलचं जे काही ट्रान्सफॉर्मेशन असेल फ्रॉम फ्री एनर्जी टू द ATP किंवा ADP किंवा एनर्जी रिच कंपाऊंड, हे कन्वर्जन कशासाठी इसेन्शियल आहे? टू फॉर्म द बायोलॉजिकल वर्क. मग आता कन्सेप्ट आहे आपला प्रिन्सिपल ऑफ अ बायो एनर्जेटिक. मग प्रिन्सिपलमध्ये काय बघायचे आपल्याला? थर्मोडायनामिक्सचे 3 लॉ. कशासाठी? एनर्जीचं जे काही ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे हे 3 लॉ त्यांनी ओबे केलेले असतात. सो फर्स्ट लॉ आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉय. सो इथे डिटेलिंगमध्ये मी जात नाही. सेकंड वन आहे युनिव्हर्सल टेंड टुवर्ड्स इंक्रीजिंग अ डिसऑर्डर. ज्या काही नॅचरल प्रोसेस होणार आहे, जो काही एन्ट्रॉपीचा कॉन्स्टंट आहे तो इथे काय आहे? युनिवर्समध्ये इन्क्रीज केला जातो. अनलेस एनर्जी रिक्वायर अ प्रोसेस काउंटरॅक्ट इट. तिला प्रोसेस करण्यासाठी जोपर्यंत एनर्जी ही युटिलाइज केली जात नाही. देन आहे तुमचं गिब्स फ्री एनर्जी. गिब्स फ्री एनर्जी डिनोट केली जाते तुमच्या कॅपिटल जीने, विच इज इक्वल टू द टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी कॅपेबल ऑफ अ डुईंग वर्क. गिब्स फ्री एनर्जीला काय म्हटलं आहे मग याने? जी काही टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी युटिलाइज केली जाईल वर्क किंवा फंक्शन करण्यासाठी. मग जर डेल्टा जी हा निगेटिव्ह असेल तर ती रिॲक्शन कशी असेल? स्पॉन्टॅनियस. आणि टाईप्स ऑफ रिॲक्शन असेल एक्झोरगोनिक. हीट तिथे इव्हॉल्व केली जाईल. वेअर ॲज डेल्टा जी जर हा पॉझिटिव्ह असेल ती रिॲक्शन असेल नॉन स्पॉन्टॅनियस आणि टर्म असेल त्याची एंडोरगोनिक, म्हणजे हीट त्याने तिथे ॲब्झॉर्ब केली. जर डेल्टा जी हा इक्वल असेल 0च्या, म्हणजे काय झालं? प्रोसेस तिथे इक्विलिब्रियमचं फॉर्मेशन करते. मग नेक्स्ट कन्सेप्ट आहे एन्थाल्पी, विच इज डिनोटेड बाय H. एन्थाल्पीलाच काय म्हटलं जातं? हीट कंटेन ऑफ अ सिस्टीम. मग एन्थाल्पीला आपण अजून काय म्हणू शकतो? जी काही एनर्जी इथे ट्रान्सफॉर्म केली जाते केमिकल प्रोसेस परफॉर्म करण्यासाठी अंडर अ प्रेशर इज नोन ॲज अ एन्थाल्पी. मग जेव्हा डेल्टा H तुमचा निगेटिव्ह असेल त्या रिॲक्शनमध्ये हीट ही प्रोड्यूस केली जाते. सो त्या ठिकाणी आपण त्याला म्हणणार एक्झोथर्मिक. हीट त्याने तिथे इव्हॉल्व केली. वेअर ॲज डेल्टा H जेव्हा तुमचा पॉझिटिव्ह असेल त्यावेळी त्याला म्हटलं जाईल एंडोथर्मिक रिॲक्शन. नेक्स्ट कन्सेप्ट आहे आपला एन्ट्रॉपी, ज्याला आपण एसने डिनोट करतो. मग एन्ट्रॉपी काय आहे? क्वांटिटेटिव्ह एक्सप्रेशन ऑफ अ डिग्री ऑफ अ रँडमनेस ऑर अ डिसऑर्डर ऑफ अ सिस्टीम.
क्वांटिटेटिव्ह एक्सप्रेशन ऑफ अ डिग्री ऑफ अ रँडमनेस ऑर अ डिसऑर्डर ऑफ सिस्टीम. म्हणजे काय म्हणतोय हा, जी काही हीट इथे ॲब्झॉर्ब होईल, डिसअपिअर होईल इन केमिकल प्रोसेस, त्याला म्हटलं जाणार एन्ट्रॉपी. मग जेव्हा डेल्टा एस हा पॉझिटिव्ह असेल तर तिथे डिसऑर्डर ऑफ सिस्टीम कशी असेल, इन्क्रीज असेल. वेरॅज निगेटिव्ह असेल त्यावेळी त्या सिस्टीमची रिॲक्शन कशी असेल, डिक्रीजिंग ऑर्डरला. मग आता नेक्स्ट कन्सेप्ट आहे रिलेशनशिप बिटवीन चेंज इन फ्री एनर्जी, एन्थाल्पी अँड एन्ट्रॉपी. फ्री एनर्जी जी, एन्थाल्पी एच आणि एन्ट्रॉपी एस, राईट. मग इक्वेशन स्पेसिफाय केलं जातं अंडर कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर. मग एक्सप्रेशनसाठी इक्वेशन बघा इथे काय दिलेलं आहे, डेल्टा जी इज इक्वल्स टू डेल्टा एच मायनस टी डेल्टा एस. जी काय आहे इथे गिब्स फ्री एनर्जी, एच आहे तुमचा चेंज इन एन्थाल्पी, टी आहे टेम्परेचर इन केल्विन आणि एस आहे चेंज इन एन्ट्रॉपी. मग टेम्परेचर कॉन्स्टंट काय असेल इथे 273 प्लस मायनस डिग्री सेल्सिअस. आता आपला मेन कन्सेप्ट आहे रेडॉक्स पोटॅन्शियल, रिडक्शन आणि ऑक्सिडेशन पोटॅन्शियल रिॲक्शन. मग हे डिफाईन कसं केलं जातं, quantitative expression of a tendency that compound has to give or receive a electron. redox म्हणजे काय, रिड्यूस करणारा. ऑक्सिडेटिव्ह म्हणजे काय, गेनिंग करणारा. मग काय आहे हे इक्वेशन आहे जिथे आपल्याला इलेक्ट्रॉनची देण्याची किंवा घेण्याची टेंडन्सी ही नोन असते. मग रेडॉक्स पोटेन्शियल हे कॅल्क्युलेटेड केलं जातं एका स्पेसिफिक इक्वेशनने. इक्वेशन काय आहे, ई इज इक्वल्स टू E0 प्लस 0.0592 डिवायडेड बाय एन लॉग ऑफ concentration of reducing agent divided by concentration of a oxidizing agent. हा काय आहे, redox potential कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला. मग बायो एनर्जेटिकमध्ये रेडॉक्स पोटेन्शियल हे कशासाठी रिक्वायर आहे, NADHचं जे काही कन्वर्जन होतं NADH किंवा हायड्रोजनमध्ये. सो युजली मेटाबॉलिझममध्ये तुमचा NADH हा काय आहे, रिक्वायर आहे. जसं ATPचं ADP और मोनोफॉस्फेटमध्ये NAD म्हणजे काय तुमचा निकोटिनामाइड ॲडिनाइन डायन्यूक्लियोटाइड. मग टाईप्स ऑफ बायो एनर्जेटिक रिॲक्शन दोन टाईप्स आहे, एक्झोर्गोनिक आणि एंडोर्गोनिक. एक्झोमध्ये काय होतं, एनर्जी ही रिलीज केली जाते, एंडोमध्ये एनर्जी ही ॲक्वायर केली जाते. मग रिॲक्शन हॅव ॲन ॲबिलिटी टू परफॉर्म अ वर्क अँड इन्क्लूड मोस्ट ऑफ द कॅटाबॉलिक रिॲक्शन इन सेल्युलर रेस्पायरेशन. मोस्ट ऑफ द रिॲक्शन होताना काय होतं, एनर्जी ही युटिलाइज केली जाते, राईट. मग आयदर तो एनर्जी रिलीज करेल किंवा ॲक्वायर करेल. जर त्याने एनर्जी रिलीज केली तर त्याला म्हटलं जाईल एक्झोर्गोनिक. सो याचं एक्झाम्पल काय आहे मग तुमचं सेल्युलर रेस्पिरेशन. मग याच्यामध्ये काय केलं जातं, ब्रेकिंग ऑफ अ बॉन्ड ड्युरिंग अ फॉर्मेशन ऑफ अ रिॲक्शन ऑफ अ इंटरमिडिएट. रिॲक्शनच्या मॉलिक्यूलमध्ये जे काही बॉन्ड प्रेझेंट असतील त्यांना इथे ब्रेक केलं जातं आणि एक कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर त्याचं फॉर्म केलं जातं. मग इथे रिॲक्शन एक्झोर्गोनिक रिॲक्शन ही डिनोट केली आहे डेल्टा जी इज इक्वल्स टू जी प्रोडक्ट मायनस जी रिॲक्टंट विच इज मोर दॅन 0. दॅट इज डेल्टा जी कसं असेल इथे निगेटिव्ह. In exorgonic reaction, energy is released to the form of ATP. मोस्ट ऑफ द हाय एनर्जी रिच कंपाऊंड काय कन्सिस्ट करतात, फॉस्फेटचा मॉलिक्यूल, म्हणून त्यांना म्हटलं जातं हाय एनर्जी फॉस्फेट मॉलिक्यूल. मग ह्या हाय एनर्जी कंपाऊंडचं काय आहे हे क्लासिफिकेशन, वेरियस क्लास त्याने इथे शो केलेत. पायरोफॉस्फेट, असाइल फॉस्फेट, इनोल फॉस्फेट, थायोलिस्टर किंवा फॉस्फोजिन. स्पेसिफिक बॉन्ड जर तुम्ही बघितला, फॉस्फरसचा बॉन्ड हा ऑलमोस्ट सगळ्या क्लासमध्ये
प्रेझेंट आहे. आणि इकडे हा चार्ट शो करतो आहे तुम्हाला एक्झाम्पल ऑफ दॅट स्पेसिफिक क्लास. मग आता लास्ट पॉईंट आहे आपला ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट दॅट इज अ ATP. मग ATP कशासाठी यूज केला जातो? यूज इन सेल ॲज अ कोएन्झाईम म्हणून सेल फंक्शनिंगसाठी ATP हा यूज केला जातो. लो एनर्जी कंपाऊंड. मग ज्यावेळी ह्या कंपाऊंडचं हायड्रॉलिसिस होणार एनर्जी ते रिलीज करतात इन द फॉर्म ऑफ ATP. मग मोस्ट ऑफ द हाय एनर्जी रिच कंपाऊंड काय कन्सिस्ट करतात? फॉस्फेटचा मॉलिक्यूल, म्हणून त्यांना म्हटलं जातं हाय एनर्जी फॉस्फेट मॉलिक्यूल. मग ह्या हाय एनर्जी कंपाऊंडचं काय आहे हे क्लासिफिकेशन. व्हेरियस क्लास त्याने इथे शो केलेत. पायरोफॉस्फेट, असाइल फॉस्फेट, इनोल फॉस्फेट, थायोलिस्टर किंवा फॉस्फोजिन. स्पेसिफिक बॉन्ड जर तुम्ही बघितला फॉस्फरसचा बॉन्ड हा ऑलमोस्ट सगळ्या क्लासमध्ये प्रेझेंट आहे. आणि इकडे हा चार्ट शो करतो आहे तुम्हाला एक्झाम्पल ऑफ दॅट स्पेसिफिक क्लास. मग आता लास्ट पॉईंट आहे आपला ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट दॅट इज अ ATP. मग ATP कशासाठी यूज केला जातो? यूज इन सेल ॲज अ कोएन्झाईम म्हणून सेल फंक्शनिंगसाठी ATP हा यूज केला जातो. यालाच काय म्हटलं जातं? मॉलिक्युलर युनिट ऑफ अ करन्सी. मग ATP काय करतो? एनर्जीला ट्रान्सपोर्ट करण्याचं काम करतो विदिन अ सेल फॉर अ मेटाबॉलिझम. So usually ATP is produced by phosphorylation and cellular respiration जेव्हा for a metabolism. So usually ATP is produced by phosphorylation and cellular respiration जेव्हा फोटोफॉस्फोरिलेशन होणार किंवा सेल्युलर रेस्पायरेशन होणार ATPचा मॉलिक्यूल सिंथसाइज केला जाईल इन प्रेझेन्स ऑफ स्पेसिफिक एन्झाईम. मग एक स्पेसिफिक ATPचा मॉलिक्यूल काय कन्सिस्ट करतो? 3 फॉस्फेटचे मॉलिक्यूल इन प्रेझेन्स ऑफ ATP सिंथेस. ATP सिंथेस काय आहे? एन्झाईम जे ATPच्या फॉर्मेशनसाठी रिक्वायर आहे. मग हा कुणापासून सिंथेसिस करण्यात आला? इनऑर्गॅनिक फॉस्फेटचा मॉलिक्यूल आणि ॲडिनोसाइन डायफॉस्फेट मॉलिक्यूल किंवा ॲडिनोसाइट मोनोफॉस्फेट याच्यापासून ATPचा मॉलिक्यूल हा इथे फॉर्म करण्यात आला. मग ATPचे फंक्शन्स काय आहे? ट्रान्सपोर्टिंग ऑफ अ ऑर्गॅनिक सबस्टन्सेस. जे काही ऑर्गॅनिक सबस्टन्स सेल मेम्ब्रेनमध्ये अवेलेबल असतील त्यांचं ट्रान्सपोर्ट करणं. सिंथेसिस ऑफ अ केमिकल कंपाऊंड सच ॲज प्रोटीन किंवा कोलेस्ट्रॉल. आणि जी काही एनर्जी फॉर्म होती आहे ती मेकॅनिकल वर्क करण्यासाठी ट्रान्सफॉर्म करणं सच ॲज मसल कॉन्ट्रॅक्शन. आपण इथे स्ट्रक्चर बघू शकतो ATPचं. ATPने काय केलं आहे? 3 फॉस्फेटचे मॉलिक्यूल इथे कन्सिस्ट केलेले आहे. एक शुगरचा बेस आहे, शुगर आहे तुमचा रायबोज आणि ॲडिनिनचं स्ट्रक्चर दॅट इज नायट्रोजन बेस. नायट्रोजन बेस आहे तुमचा प्युरिन ॲनालॉग दॅट इज अ ॲडिनिन. मग प्युरिन बेस कुठे अटॅच आहे? तुमच्या फर्स्ट कार्बनच्या शुगरला. शुगरचा जो फर्स्ट कार्बन आहे तिथे प्युरिनचं स्ट्रक्चर हे अटॅच आहे. आणि 5th पोझिशनला तुमचा अटॅच आहे फॉस्फेटचा मॉलिक्यूल. मग ज्यावेळी ॲडिशन किंवा रिमूव्हल केलं जाईल ह्या फॉस्फेटच्या मॉलिक्यूलचं तसं त्याचं कन्व्हर्जन होईल दॅट इज डायफॉस्फेट किंवा मोनोफॉस्फेट. मग जी काही एनर्जी इथे रिलीज केली जाते त्याच्या ब्रेकडाऊननंतर ती असेल फॉस्फेटच्या फॉर्ममध्ये किंवा पायरोफॉस्फेटच्या फॉर्ममध्ये विथ ATP फॉर अ 1 मोल. मग जेव्हा सिंगल ATPच्या मॉलिक्यूलचं हायड्रॉलिसिस होणार डायफॉस्फेटचा मॉलिक्यूल आणि इनऑर्गॅनिक फॉस्फेटचा मॉलिक्यूल हा इथे रिफॉर्म करतो किंवा AMP आणि पायरोफॉस्फेटचा मॉलिक्यूल. म्हणजे जेव्हा मोनोफॉस्फेटमध्ये तो कन्व्हर्जन करेल त्यावेळी पायरोफॉस्फेटचा मॉलिक्यूल इथे फॉर्म करेल. मग हे जे इक्वेशन आहे इथे ATPच्या हायड्रॉलिसिसचं हे कसं असेल?
एनर्जी चेंज जे काही होत आहेत फिजिओलॉजिकल कंडिशनला, तर ATP आणि AMPचा किंवा ADPचा रेशो ते आपल्याला इथे शो करतील. यालाच काय म्हटलं जातं, एनर्जी चार्ज युनिट. सो हे काय होतं मग तुमचं ATP. सो आपण इथे डिटेल स्टडी केली बायो एनर्जेटिकची. ठीक आहे, इथे तुमचा बायो एनर्जेटिक हा पॉईंट फिनिश झाला. थँक्यू.